हाय. आज समुद्री मेथी आणली आहे. ह्याला सागर मेथी सुद्धा म्हणतात किंवा बाळ मेथी सुद्धा म्हणतात. मला ही बघायलाच एवढी गोड वाटते आणि ही चवीला सुद्धा चांगली लागते. थोडी कडवट असते पण छान लागते. तर त्याची भाजी करणार आहे म्हणून म्हटलं आज ब्लॉग करावा. आणि छोट्या छोट्या वेगवेगळ्या गोष्टी करणार आहे. टोमॅटोचं सार करणार आहे. मोठ्या मिरच्या आणल्या आहेत भरायच्या. खरं तर त्या ब्लिंकिटवरनं मागवल्या तेव्हा मला वाटलं होतं की अशावाल्या फेंट मिरच्या ज्या असतात ज्या तिखट नसतात, फक्त वासासाठी असतात, तर त्या आहेत. पण त्या आल्या तेव्हा त्या जाडवाल्या मिरच्या आल्या, त्यामुळे त्या भरणार आहेत. मग अख्खा एक लंचचा असा एकत्र करून तुम्हाला दाखवेन की आज जेवणासाठी काय करणार आहे. तर ही जी बाळ मेथी आहे किंवा समुद्री मेथी आहे, ही वाळूत वाढवतात. वाळूत ती लावतात आणि वाढवली जाते. त्यामुळे त्याच्यात माती जास्त असते, म्हणून ती व्यवस्थित धुतली गेली पाहिजे. तर मी आधी ह्या जुड्या आहेत त्या तशाच्या तशा धुवून घेणार आहे आणि मग ती मोकळी करून सुद्धा धुणार आहे. तर सुरू करूया. बाई आलेले आहेत. रंजनाचं म्हणणं आहे की तिने साडी छान नेसली नाही आहे. दाखवतो साडी. ती चांगली नाही आहे का साडी? छान आहे की नाही? तिला म्हटलं मी बघ काय अवतारात आहे. तर ती आता आज आमच्याकडे कोणी नाही, मी आणि आवीच आहोत, त्यामुळे फक्त 2 भाकऱ्या करायच्या आहेत. तर म्हटलं की बघूया कशा करतील. पीठ तू एवढं पीठ घेतलं आहे. ज्वारीची भाकरी. पाणी उकळत ठेवलं आहे. उकळते की काय करते? उकळते पाणी उकळते. तिकडे लाडू आहेत. लाडू अवीने आणले. रंजना लाडू हवाय तर आता आणि काय हवंय तुला? चालेल ना. सगळं टाकतात काय करून त्याने हलवलेलं सगळं कळलं पाहिजे आम्हाला की कशी करते रंजना भाकरी. एवढ्या टम्म फुगतात कशा भाकऱ्या, नक्की काय करते. पोळ्या फार पटापटा आणि छान करता येतात. भाकऱ्या पण येतात पण हिच्या इतक्या छान नाही आहेत. मला त्या नीट शिकायच्या आहेत, पटापटा करायला शिकायच्या आहेत. मी लॉकडाऊनमध्ये खूप प्रॅक्टिस केली, कारण लॉकडाऊनमध्ये मीच करत होते भाकऱ्या, जवळपास 7-8 भाकऱ्या. पण अशा त्या ठक 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 डन अशा नाही आहेत मला पोळ्या तशा येतात. पोळ्या मी खूप पटापटा करते आणि मला मज्जा पण येते, आवडतात मला. भाकरी जरा मला नीट जमत नाही अजून, म्हणजे कष्ट पडतात त्याला. कुठं कष्ट पडतायत, चपातीलाच पीठ मळायला कष्ट. पण ते तुला सवय नाही म्हणून. मला आता पोळींची सवय आहे, त्याच्यामुळे मला पोळ्या पटाकन जमतात, पण भाकऱ्या नाही. भाकऱ्या अशा वेळ जातो त्याच्यात. 5 मिनिटात डन. माझं 2च भाकऱ्या आहेत ना, मग भाकऱ्या पण नाही, चपाती खाणार म्हणून थोडंसंच पीठ घेतलंय, जास्त नाही घेतलंय. उकडीच्या करताना उकळून घेतो पाणी नाही का? तसं नाही झालं ना. ठीक आहे, फुगायला पाहिजे. बघूया. अँड हिअर वी गो. एक छोटी बनवू, तुम्ही खाणार? मी खाणारच आहे म्हणूनच 1.5 सांगितली होती मी. 2 सांगितलेल्या. दादाची भाकरी मग म्हणजे त्याची तो 1.5 खातो, माझी अर्धी. असं नाही, छोटी एक बनेल ना. कर आता. पण त्यातली अर्धी फुकटच जाणार मग. नाही, एकदम छोटी बनव. माझी भाकरी उलटली.
फुगतोय फुगलेला बघून. गली कमाल. काढताय ना आता? काय व्हिडिओ काढताय ना? चालूच आहे व्हिडिओ आमचा. आमचा व्हिडिओ थांबलेलाच नाही. काढू आता? काढ. डन. दुसरी भाकरी फुगलेली आहे. माझी भाकरी ती पण फुगू दे आता. फुगलं. फुगली ना? कमाल. सांगा की तो 2 मोठे तिच्या दादाच्या आणि ही छोटी म्हणा माझी. येस. दादाला काय, दादा दीड दादाला खातो. अर्धी अर्धी तुम्ही खाणार होतात ना दादाच्या भाकरीमध्ये. मग तो दीडच खाणार. नाही नाही आता तुमची तुम्हाला बनवली. ब्रेक लगे बाबा, आता लग्न करून होऊ दे मला. काल रिलीज केलं. तर आता मेथी धुवून घेऊया आपण. आधी अशी बांधलेलीच धुवून घेणार आहे आणि मग ती सोडून घेणार आहे. मी घेऊ का? आता याची मुळं आहेत ती काढून टाकायची आहेत आणि बाकीचं असं पेरा एवढं चिरून मग परत धुवायचं. ही मुळं आहेत ही आपण कंपोस्टमध्ये टाकणार आहोत. मिरच्या मोठ्या चिरून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या भाजीतून बाजूला काढायला सोप्या पडतात. एक कांदा घेणार आहे मी भाजीसाठी. टोमॅटोच्या साराला फक्त लसूण घालणार आहे आणि नारळाचं दूध घालणार आहे. मी करून घेऊया थोडंसं तूप. त्यातच आपण लसूण परतून घ्यायचे. ते तूप जरा तापलं की यात आता फक्त हळद घालायची, बाकी कुठलाच मसाला घालायचा नाही. आणि आता मेथी. ते झाकण ठेवून थोडा वेळ शिजत ठेवायचं. ह्या 3 लसूण पाकळ्या मी सुपात घालणार आहे आणि मग ते सगळं मिक्सरमध्ये वाटणार आहे.
होत आहे. सूप म्हणजे टोमॅटो शिजतील आता, मग ते गार करून आपल्याला मिक्सरमधून काढायचं. आता आपलं भाजी शिजती आहे, टोमॅटो शिजत आहेत, एकदम बारीक ठेवला आहे गॅस. तोपर्यंत मिरच्या ज्या मी म्हटलं ना तुम्हाला, बघा या मिरच्या आहेत मोठ्या, तर त्या मी भरून घेणार आहे आणि त्या शॅलो फ्राय करणार आहे. अशा तोंडी लावायला होतात तशा. तर त्या चिरून घेते, त्यातल्या बिया काढून घेते. आई गं माझा चष्मा बेकार, चष्मा बेकार. तर त्या चिरून घेते, त्याच्या बिया काढून घेते आणि मग मी त्याच्यात सारण काय भरणार आहे, तर थोडंसं ओलं खोबरं आहे, दाण्याचं कूट आहे, लिंबू आहे, असं सगळं मिक्स करून मी त्याचं सारण भरणार आहे आणि त्या शॅलो फ्राय करणार आहे. आता त्याला चीर देऊन बिया काढून घेते आणि तयारी करते. टोमॅटो शिजलेत आपले. त्यात तेवढ्या बिया नाहीच आहेत. अशी चीर देऊन मी त्या फोडून घेतल्यात मिरच्या. त्याच्यात सारण भरणार आणि मग अशा शॅलो फ्राय करणार. एक कट द्यायचा आहे. तुम्ही पण करतच असाल. तर त्याच्यात अशा बिया फार नाहीच आहेत. आईकडे तर आम्ही, आई मला आठवतं की अशा मिरच्यांमध्ये फक्त असं थोडंसं मीठ भरायची आणि त्या तव्यावर परतायची. कमाल लागायचं. आता मिरच्यांमध्ये हे सारण भरून घेऊया. आता यात आपण मीठ घालणार आहोत. आणि परत थोडा वेळ झाकण ठेवून देणार आहोत. भाजी तयार झाली आहे. आता आपलं सूप करायचं राहिलंय. तोपर्यंत त्याच पॅनमध्ये भाजी काढून मी मिरच्या शॅलो फ्राय करून घेते. थोडंसं लिंबू पिळूया. पॅनमध्ये थोडंसं तेल घालूया आणि मग त्याच्यावर मिरच्या शॅलो फ्राय करूया. अशा परतून शिजवून घ्यायच्या होत्या शॅलो फ्राय. तसं शिजण्यासारखं काही नाही खरं तर. आपण ओलं खोबरंच घातलं आहे, त्यामुळे बाहेरचं कवर जर असं मऊ झालं की झालं. आता ह्या अशा ज्या मिरच्या असतात त्यांची ही आतली बाजू कशी काय करायची हा मोठा प्रश्न असतो. जरा वेळ झाकण ठेवते म्हणजे मऊ होईल थोडंसं. तोपर्यंत टोमॅटोचं सार करून घेऊया. आता अनायसे आपलं हे खोबरं उरलेलंच आहे, तर ते पण मी टोमॅटो वाटताना घालणार आहे
आणि नंतर मी नारळाचं दूध घालणार आहे, त्यामुळे हे संपून जाईल. टोमॅटोच्या बिया काढून घेते मी, सालं अशी शिजल्यावर निघतात, सालं काढून टाकायची. मिरच्या होत आल्यात, आता 2 मिनिटात ते होतील. फायनल लुक ऑफ मिरची. मी टोमॅटोचं असं मिक्सरमधनं काढून घेतलंय सार. त्यात आता लाल तिखट घालणार आहे, फोडणी वगैरे काहीच करणार नाही. लाल तिखट, मीठ आणि थोडासा कड आला की मग आपण नारळाचं दूध घालणार आहोत. साखर घालणार आहे, नाही घातली तरी चालते, मला खरं साखर आवडत नाही पण अवीला साखर लागते म्हणून मी घालते. आज हेच होममेडचं कोकोनट मिल्क वापरणार आहे, ते सारात घालूया. टोमॅटोचं सार रेडी. स्वयंपाक रेडी होतोय, मला खूप भूक लागली आहे. व्यंजनामध्ये आल्यामुळे माझा वेळ गेला आहे आज, त्यामुळे आता जेवण तयार झालं आहे. भात आहे, मेथीची भाजी, भरलेल्या मिरच्या, टोमॅटोचं सार, दॅट्स इट, आणि भाकरी. तर स्वयंपाक तयार आहे, आता जेवून घेते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, आणि तुमच्याकडे काही टिप्स असतील तर त्यासुद्धा शेअर करा. तर भेटत राहूया, तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.